हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, इंग्लिशमधले दोन शब्द हॉनेस्टी आणि इंटिग्रिटी. तसं पाहायला गेलं तर वरवर ह्या शब्दांचा एकच वाटणारा अर्थ असला तरीसुद्धा सूक्ष्मसा फरक आहेच. आणि हाच फरक अगदी ठळकपणे दाखवणारी आजची ही कथा आनंदी कट्ट्यावर तुमच्यासाठी. स्कॉटलंड यार्डमधली ही गोष्ट आहे. अतिशय श्रीमंत काकांचा पुतण्या जॉन हा एकमेव सख्खा वारसदार होता. काका खरं तर अगदी मुलाप्रमाणे जॉनशी वागत होते, पण तरीसुद्धा जॉनचं मात्र काकांशी पटत नव्हतं. त्याला कारण म्हणजे दोघांचे विचार एकमेकांशी जुळत नव्हते. जॉनला भटकंती अतिशय प्रिय होती. भटकावं आणि उंची हॉटेलमध्ये मुक्काम ठोकावा, चैन करावी, कंटाळा आला की दुसऱ्या शहरात जावं, हा त्याचा आयुष्यक्रम होता. इकडे काका मात्र त्याला दरवेळेस तो म्हणेल तेवढा पैसा ठराविक तारखेला त्यानं कळवलेल्या ठिकाणी पाठवायचा. जॉननं महिन्यातनं एखादं पत्र लिहून आपला समाचार आणि झालेल्या खर्चाचा आकडा त्यानं कळवावा, पण पत्र नसेल तर त्या महिन्यात पैसा मात्र मिळणार नाही, एवढी त्यांची एक अट होती. भटक्या जॉनला प्रवासामध्ये निक नावाचा त्याच्याच वयाचा एक सोबती मिळाला. निक अतिशय चलाख आणि कामसू होता. तो सुद्धा असाच भटक्या स्वभावाचा होता. त्याचं आत्तापर्यंतचं आयुष्य तसं तर दारिद्र्यातच व्यतीत झालेलं होतं. जॉननं त्याला मित्राचं स्थान दिलं, मान दिला, त्याचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं. जॉन तसा आळशीच होता. काकांना पत्र लिहिण्याची जबाबदारी त्यानं निकवर टाकली. मैत्रीचं नातं मिळालं तरी निक मात्र जॉनला मालक समजायचा. जॉनची लहान सहान सर्व कामं तो करायचा. जॉनच्या काकांना जॉनच्या नावानं वेळच्या वेळी पत्र पाठवायचा. काकांनी विचारणा केली नसूनही रोजच्या रोज खर्चाचा हिशेब ठेवायचा. आता जॉनचा आळस वाढतच गेला. पत्राखाली स्वाक्षरी करायला सुद्धा तो आता निकलाच सांगायला लागला. हळूहळू जॉनच्या वतीनं निकच सर्व ख्याली खुशाली आणि पैशांचा तपशील काकांना कळवू लागला. जॉनच्या सांगण्यावरून निक नावाचा मित्र मिळाल्याचं काकांना पत्रातनं कळवलं आणि जॉनच्याच सांगण्यावरून निकचं कौतुकही निकनंच पत्रामधनं कळवलं. आता काकांच्या पत्रांमध्येही निकचं कौतुक येऊ लागलं. आता निकला सुद्धा जॉनप्रमाणेच ऐशोआरामाची सवय जडली. पण जर जॉनची लहर मध्येच फिरली आणि त्याने आपल्याला दूर लोटलं तर, असा विचार निकच्या मनात येऊ लागला. बोलता बोलता तो विषयही काढायचा. अरे जॉन, माझ्या आयुष्याचा विचार मला कधीतरी करायला हवा. असं किती दिवस मी तुझ्या पैशावर अवलंबून राहू? त्यावर जॉन म्हणायचा, अरे त्याची काही गरज नाही, मी तुला कधीच अंतर देणार नाही. जॉन त्यावर फक्त हसायचा आणि तिथेच विषय संपायचा. पण निकच्या मनातली काळजी काही कमी होत नव्हती. हे दोघं अनेक शहरांचा दौरा करत स्कॉटलंड यार्डपासनं खूप दूरच्या शहरात आले आणि एक दिवस अचानक तिथे तार आली, मिस्टर बेकर डेड, स्टार्ट अर्ली. काका अचानक वारल्याची तार जॉनला वाचून दाखवली. तारेमध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्याला ताबडतोब काकांकडे जाणं किती आवश्यक आहे ते जॉनला सांगितलं. थोड्या वेळाने बोलू, माझं डोकं आत्ता खूप दुखतंय, मला विश्रांती घेऊ दे, एवढंच जॉन म्हणाला. अरे असं काय म्हणतोस? तिथं तू नाहीस, काका अचानक वारलेत. त्यांच्या अमाप संपत्तीचा तू एकमेव सख्खा वारसदार आहे. तू तिथे लगेच गेला नाहीस तर नातेवाईक सगळी संपत्ती घेऊन टाकतील. हे बघ निक, माझं डोकं खूप दुखतंय, मला झोपू दे. निकची रात्र तंद्रेतच गेली. सकाळी बघतो तर काय, जॉन तापानं फणफणलेला होता. निकनं डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी औषधं दिली. काही चाचण्या करून घेऊ, कारण हा ताप मला साधा वाटत नाही असं देखील म्हणाले. या परिस्थितीत तुम्ही मात्र याला सोडून कुठेही जाऊ नका. असं सांगितल्यावर निकला काही सुचेनासं झालं. जॉनचं काही कमी जास्त झालं तर आपलं काय होईल? या विचारानं निकच्या छातीत धस्स झालं. जॉनची प्रकृती ढासळत गेली आणि 4 दिवसातच जॉननंही या जगाचा निरोप घेतला. डेथ सर्टिफिकेट बनवताना डॉक्टरनं विचारलं, ह्यांचं तुमचं नातं काय? नातं नातं खरं सांगायचं तर नोकर मालकाचं, निक म्हणाला. म्हणजे हा इसम तुमचा? क्षणभर निकच्या मनात वादळ घोंगावलं. स्वतःच्या भविष्याची काळजी भेडसावली. डॉक्टरांच्या नजरेला नजर न मिळवता तो पटकन म्हणाला, हा निक, माझा नोकर, आणि मी त्याचा मालक जॉन. डॉक्टरांकडनं निक नावाचं डेथ सर्टिफिकेट घेतलं आणि जॉनचा दफनविधी उरकला. रूमवर येऊन सामानाची आवरावर केली आणि निकनं तडक स्कॉटलंड यार्ड गाठलं.
काकांच्या भव्य अशा बेकर्स विलामध्ये जॉन या नावाने दाखल झाला. अनेक वर्षांच्या पत्रव्यवहारातून त्याला जॉनच्या कुटुंबाची पूर्ण माहिती झाली होती. जॉनचं आणि त्याचं वयसुद्धा जवळपास सारखंच होतं आणि जॉन कितीतरी वर्ष घराबाहेर असल्यानं कुणाला जॉनचा चेहरा आठवण्याची शक्यताच नव्हती. आणि काका तर वारले होते. त्यामुळे निक हा जॉन म्हणून तिथे सहज स्वीकारला गेला. काकांचा एकुलता एक सख्खा पुतणा आल्याची खबर लागल्यानं 1-2 दिवसातच काकांचे सॉलिसिटर तिथे आले. जॉन, मी तार पाठवली होती. तुम्ही लगेच इथे याल अशी अपेक्षा होती. सर, मी येणारच होतो, पण माझा मित्र निक आजारी पडला. त्याला एकट्याला अनोळखी शहरात सोडून जाणं मला गैर वाटलं आणि त्या आजारातच निकचा मृत्यू झाला. असं म्हणून निकच्या नावे बनवलेलं डेथ सर्टिफिकेट सॉलिसिटर यांच्या पुढे ठेवलं. ओ नो! सॉलिसिटरने दीर्घ सुस्कारा सोडला आणि तो म्हणाला, जॉन, हे फार वाईट झालं. काकांनी या मृत्यूपत्रात आपली सर्व संपत्ती तुमच्या ह्या प्रामाणिक मित्राच्या म्हणजे निकच्या नावानं केली आहे. जॉनपेक्षा या निकवरच काकांचा अधिक विश्वास होता आणि आता मात्र निकच्या पश्चात ही सर्व संपत्ती जवळपासच्या सर्व चर्चेसमध्ये दान देण्यात यावी असं लिहिलंय. आपल्या संपत्तीमधला एकही कण अप्रामाणिक व्यक्तीला मिळू नये अशी काकांची अखेरची इच्छा होती. आता मात्र हे ऐकल्यावर कोणीतरी फाडकन थोबाडीतच मारावी आणि डोळ्यासमोर काजवे चमकावेत असं निकचं झालं. त्याला जॉनबरोबरचा काही दिवसांपूर्वीचा झालेला संवाद आठवला. सिग्नलपाशी उभे असताना जॉन म्हणाला, समोर पोलीस असताना सिग्नल न तोडणं ही तर हॉनेस्टी आहे, पण पोलीस नसतानाही नियमांचं उल्लंघन न करणं ही झाली इंटिग्रिटी. सॉलिसिटरनं ब्रीफकेसमधनं मृत्यूपत्र काढलं आणि वाचलं, पण निकच्या कानात त्यातला एकही शब्द घुसत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त टेबलावरच्या डेथ सर्टिफिकेटमधली अक्षरं नाचत होती. मिस्टर निक इज क्लिनिकली डेड. म्हणूनच श्रोतेहो, आपल्याला उत्तम मानसिक शांतता देणारे हॉनेस्टी आणि इंटिग्रिटी हे 2 गुण आपण कायम जपायला हवेत. तर श्रोतेहो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.